महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संलग्न संघटनांनी दिला आहे। या संदर्भात दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले असून डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 8 ऑक्टोबर 2013च्या आदेशाचे उल्लंघन करून व्हीव्हीपॅट विना मतदान घेतल्याचा गंभीर आरोप संघटनांनी केला आहे। व्हीव्हीपॅट शिवाय मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक शक्य नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील परिच्छेद 29चा दाखला देत केवळ ईव्हीएमचा वापर करणे ही लोकशाहीची फसवणूक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या मागणीसाठी संघटनांनी आंदोलनाचे टप्पे जाहीर केले असून तहसील कार्यालयावरील धरणे आंदोलनासह 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा आणि जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला आहे। निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष सुभाष भिवगडे, कपिल रंगारी, पियुष गोस्वामी, इलेक्ट्रिक मॅन अभय रंगारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट अनिवार्य करून लोकशाहीचा विश्वास टिकवून ठेवण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली।